की चुकली नव्हती ते पाणी आज ती शिकून मोठी झाली तरी शिकवूया फक्त तिला. पदर पडू देऊ नकोस, मान वर करू नकोस, एकरच्या बाहेर जाऊ नकोस, चेहरा दाखवू नकोस, जास्त बोलू नकोस, मोठ्याने हसू नकोस, एकटी बाहेर जाऊ नकोस, जास्त वेळ बाहेर राहू नकोस, अंगप्रदर्शन करू नकोस, पुरुषांच्या भावना कळवतील असे कपडे घालू नकोस. पण असे काय कपडे होते? असे काय कपडे होते ड्युटीवर असणाऱ्या अभयाचे? काय कपडे होते गरोदर बिलकिस बानूचे? काय कपडे होते 60 वर्षाच्या आजीचे? आणि काय कपडे होते 3.5 वर्षाच्या चिमुरडीचे? अजून किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार? तिच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी तिलाच दोषी ठरवणार? तिला झालंय सगळं शिकवून, स्त्रीला ना झालंय सगळं शिकवून. गुड टच झाला, बॅड टच झाला, कराटे, मार्शल आर्ट, सेल्फ डिफेन्स झाला, चाकू, सुऱ्या, पेपर स्प्रे झाला. ती शिकली, सबळ झाली, सक्षम झाली. पण निधनानंतर 12 वर्षांनी आज अभ्या जन्माला आली. का माहितीये? कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची. गरज आहे ती म्हणजे त्याला घडवण्याची, त्याचा दृष्टिकोन बदलण्याची, नजर सुधारण्याची, त्याची मानसिकता बदलण्याची. आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याचे विचार बदलण्याचे. आता ना नको कोणती आश्वासनं, नको त्या योजना, लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना. तिला झालंय सगळं शिकवून, स्त्रीला ना झालंय सगळं शिकवून. तेव्हा शिकवा तुमच्या मुलाला, शिकवा तुमच्या भावाला, काका, मामा, भाच्याला, मित्राला, नवऱ्याला, सासऱ्याला, शिकवा तुमच्या आजोबांना, शिकवा तुमच्या आजोबांना आणि वडिलांना सुद्धा. कारण ना तो कोणताही असो ते विसरत नाही त्याच्यातल्या पुरुषाला, घाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं, संधी मिळेल तेव्हा ओरबाडून काढलं. घाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं, संधी मिळेल तेव्हा ओरबाडून काढलं. एवढं वेळी कामच नाही झालं, चिमुरड्या देहातही बायको शोधलं. ठेचा तशा प्रवृत्तींना, वासनेने भुगेल्या नराधमांना, गाडा अशा विकृतींना, आणि आठवा छत्रपती शिवरायांना. कारण स्त्रीबद्दल जो आपला विचारही करतो, माझा राजा त्याचा चौरंग करतो. पण तो मुखवटा घातलेला नराधम चिमुरड्या देहाला भ्रष्ट करतो. आम्ही मात्र फक्त काय आंदोलन करतो. तो चारित्र्याचं तिच्या दहन करतो. आमचा नेता फक्त आश्वासन देतो. तो चिमुरड्या देहाला भ्रष्ट करतो. आमचा देश फक्त मेणबत्त्या जाळतो. आता ना नकोत कोणती आश्वासनं, नकोत त्या योजना, लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना, आणि लाडक्या भावाला घरी द्या, शिकवा थोड्या भावना. बाई म्हणून जमत नसेल ना तर थोडं आई म्हणून बघ म्हणा. पुरुष म्हणून जमत